Jungle. Audio Jungle. संस्कृती युवा प्रतिष्ठान व प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील नागरिकांसाठी नाताळनिमित्त 23 डिसेंबर ते 1 जानेवारी 2023 पर्यंत उपवन येथील वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त उपवन जेट्टी येथील ख्रिसमस ट्री उभारण्यात येणार असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, जेणेकरून उपवन तलाव जेट्टीच्या परिसराला एक वेगळीच झळाळी मिळणार आहे. ठाणे शहराची ओळख तलावांचे शहर अशी असताना आता आमदार प्रताप सरनाईक व युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवामुळे ठाणे शहर आता सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. सर्व जाती धर्माचे उत्सव मोठ्या आनंदात साजरे करण्यासाठी नाताळ सणामध्ये ठाणेकरांना सहभागी होता यावे हा अनोखा प्रयत्न श्री पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तर लोकमान्य नगर, शास्त्रीनगर विभाग आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं आहे. 24 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सांस्कृतिक क्रीडा महोत्सवाचे 4थं वर्ष असून यामध्ये बुद्धिबळ, कॅरम, क्रिकेट, स्विमिंग, चित्रकला, रांगोळी, पाककला, गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, मिसेस लोकमान्य नगर व होम मिनिस्टर यांसारख्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून महिला, पुरुष ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धक सहभागी होत असतात. दरवर्षी अंदाजे 2,500 ते 3,000 स्पर्धक सहभागी होतात. स्थानिकांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपली कला जोपासता यावी या उद्देशाने पूर्वेश सरनाईक यांनी कला क्रीडा महोत्सवाचं सुरुवात केली होती. तर महोत्सवात दरवर्षी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची वाढती संख्या लक्षात घेता हा महोत्सव नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला असल्याचे लक्षात येत आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं जात असतं. कोरोनाच्या या महामारीमध्ये 2 वर्ष हा एक कला क्रीडा महोत्सव मला आयोजित करता आलं नाही, परंतु लोकमान्य नगरचे जे रहिवासी आहेत त्यांच्या मनातली एक इच्छा होती, त्यांच्या सगळ्यांची उत्सुकता होती. ते उत्सुकता पाहून ह्या वर्षी आम्ही ह्या कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन पुन्हा एकदा करत आहोत. या कला क्रीडा महोत्सवामध्ये 2,500 ते 3,000 स्पर्धक भाग घेत असतात, ज्यामध्ये बॉक्स क्रिकेट, नृत्य, गायन, पाककला, स्विमिंग, कॅरम, चेस अशा अनेक कला व क्रीडा सादर करण्याचं लोकांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होत असते. आमचं उद्देश एवढंच आहे की ठाण्याचे लोकमान्य नगर परिसरामधील जी कलाप्रेमी आहेत, जे कलाकार आहेत, त्या सगळ्यांना ह्या स्पर्धेमध्ये एक त्यांची कला सादर करण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळत असतो. आणि म्हणून यावर्षी हा कला क्रीडा महोत्सव दिनांक 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर आम्ही आयोजित केलेला आहे. स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव, लोकमान्य नगर, पाडा नंबर 1 या ठिकाणी त्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये पहिल्यांदाच क्रिसमसच्या निमित्ताने, नाताळाच्या निमित्ताने आम्ही ठाण्याच्या नागरिकांसाठी ठाणे वंडरलँड ह्या कार्यक्रमाचं आयोजन ओपनला करावं. ह्या कार्यक्रमाचं अट्रॅक्शन म्हणून या ठिकाणी 40 फुटाचा एक क्रिसमस ट्री आम्ही त्या ठिकाणी उभारणार आहोत. त्या ठिकाणी लाइटिंग असतील, त्या ठिकाणी लहान मुलांसाठी आकर्षित असे गेम्स असतील, फूड स्टॉल्स असतील, म्युझिक असेल, अशा अनेक गोष्टी त्या जेटीमध्ये आमच्या या संस्थेच्या माध्यमातून मी आयोजित केलेल्या आहेत. दिनांक 23 डिसेंबरला शहराचे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिंगारेजी, त्याचबरोबर आमच्या इथल्या ज्या चर्चेस आहेत त्या चर्चेसला प्रत्येक फादर आणि बिशॉपला आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी आमंत्रण दिलेलं आहे. मी ठाण्याच्या नागरिकांना विनंती करेन की क्रिसमसच्या सुट्टीनिमित्ताने, नवीन वर्षानिमित्ताने आपण सगळ्यांनी ह्या उपवनच्या कार्यक्रमाला नक्कीच आपल्या परिवारासह आवर्जून त्या ठिकाणी या, असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे पूर्व कोपरी ते ठाणे स्थानक परिसरात पश्चिमेकडील सॅटिस प्रकल्पातील पूल हा वाहतूक सुनियोजित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. या पुलाच्या माध्यमातून ठाणे स्टेशन पूर्व परिसरामध्ये जी बसेसची वाहतूक होती ती पूर्णतः स्वतंत्र करण्याचं नियोजन आहे. या पुलाचं काम नियोजित वेळेनुसार सुरू असून पुलाच्या बांधणीसाठी एकूण 58 खांब नियोजित असून या खांबांपैकी एकूण 48 खांबांचे काम पूर्ण झाले असून
उर्वरित 9 खांबांचं काम सुरू असून त्यापैकी काही खांब हे शासकीय जागेत उभारावायचे असून त्या जागेसंदर्भात संबंधित शासकीय आस्थापनांना पत्रव्यवहार करण्याचे आदेश देत सुरू असलेली प्रकल्प कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे स्मार्ट सिटी विभागाला दिल्या आहेत. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अभिजित बांगर यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापाळकर उपस्थित होते. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना. मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आमदार संजय केळकर यांचा ढोकाई येथे पाहणी दौरा. थांबवलेले रस्त्यांचं काम त्वरित चालू होणार. ढोकाई ते कोलशेत रोड या रस्ता रुंदीकरणाचं काम गेल्या 9 महिन्यांपासून थांबलं आहे, म्हणून त्या रस्त्याचं काम लगेच कसे चालू करता येईल त्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा सिटी इंजिनियर, सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिका, प्रभाग समिती कार्यकारी अभियंता, स्थानिक रहिवासी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पाहणी दौरा करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक भूमिपुत्रांनी आपली दुकानं तोडून रस्ता रुंदीकरणाला सहकार्य करून सुद्धा आजपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे रहदारीसाठी हा रस्ता खुला केला गेला नाही. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक व धुळीचं साम्राज्य येथे निर्माण झालं आहे. ही बाब भाजपा चिटणीस दत्ता घाडगे यांनी आमदार संजय केळकर यांच्या समोर मांडली. सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमदार साहेबांनी त्वरित रस्त्याचं काम चालू करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. त्यानुसार रस्ता रुंदीकरणाचे थांबलेलं काम त्वरित चालू होणार आहे. आमच्या आमदार संजय केळकर यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या रस्त्यांचं काम त्वरित चालू होणार, त्यामुळे उत्साह दिसून आला, असं देखील भाजपाचे चिटणीस दत्ता घाडगे यांनी सांगितलं. या पाहणी दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हेमंत म्हात्रे, रमाकांत पाटील, निलेश पाटील, जितेंद्र मडवी, चंद्रमा चव्हाण, स्नेहा पाटील यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. रोकाळी कोलशेत रोड
ज्याचं काम जे आहे ते गेल्या 9 महिन्यापासून ठप्प आहे. म्हणजे एका बाजूला इथल्या आमच्या भूमिपुत्रांनी, इथल्या रहिवाशांनी आपली घरं खाली करून दिली, आपले गाळे खाली करून दिले, परंतु दुसऱ्या बाजूला रस्ता रुंदीकरणाच्या जे काही काम करायचं होतं ते ठप्प झालेलं आहे. इथे संध्याकाळच्या वेळेला तर एवढी ट्रॅफिकची कोंडी होती आणि त्याच्यामुळे आज आम्ही MSCB, महापालिकेची PW डिपार्टमेंट, सिटी इंजिनियर आणि इथले आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते यांच्याबरोबर हा दौरा ठेवला होता आणि उद्यापासून याचं काम सुरू होईल अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आहे. MSCBच्या संबंधातला देखील काही प्रश्न होता, तो मी स्वतः MSCBच्या ACच्या बरोबर चर्चा करून तो प्रश्न देखील मार्गी लावला आहे आणि त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू होऊन प्रत्यक्ष पूर्ण रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये देखील जागरूकपणे आम्ही लक्ष ठेवू. कारण की रस्त्याच्या कामाची टेंडर निघतात, परंतु प्रत्यक्ष रस्त्याचं काम जे आहे तो इतकं डिले होतं की पुन्हा त्याची कॉस्ट वाढते आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये या तिजोरीवर पूर्णपणे रखवालदार म्हणून काम करण्याचं लक्ष ठेवण्याचं काम आम्ही मंडळी पुढच्या काळात करणार आहोत. मग ते खड्डे बुजवण्याचं असो किंवा रस्त्याचं असो. नशेच्या अधीन केलेल्या नशेडी पतीला पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. यावर संतापून जाऊन नशेडी आरोपी कृष्णानंद सिंग याने चक्क आपली पत्नी पूजा हिला धावत्या रिक्षातून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना प्रकाशझोतात आली आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये NC दाखल केली होती. तर 3 दिवसानंतर मंगळवारी रात्री वागळे पोलीस स्टेशनमध्ये पूजाचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले आहेत. आरोपी फरार झाला असून तो पत्नी पूजाच्या बहिणीला तर 3 दिवसानंतर मंगळवारी रात्री वागळे पोलीस पूजेचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले आहेत. आरोपी फरार झाला असून तो पत्नी पूजाच्या बहिणीला शिवीगाळ करून धमकावत असल्याचा आरोप पीडित पूजेची बहीण शालिनी सिंग यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. आरोपी पती कृष्णानंद सिंग आणि पत्नी पूजा 6 वर्षाच्या मुलासह ठाण्याच्या वागळे परिसरात इंदिरानगरमध्ये राहत होते. पती हा रिक्षाचालक आहे तर पत्नी पूजा ही घाटकोपर येथे हाऊसकीपिंगचं काम खाजगी कार्यालयामध्ये करते. आरोपी कृष्णानंद सिंग हा व्यसनाधीन झाला होता. नशेसाठी पैसे पत्नीकडे वारंवार मागायचा. 16 डिसेंबर 2022 रोजी पती कृष्णानंद सिंग हा घाटकोपर येथे पूजा काम करत असलेल्या ठिकाणी रिक्षा घेऊन गेला. पत्नी पूजेला खेचून बाहेर काढलं तर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर आमचा पती पत्नींचा वाद आहे, मध्ये पडू नका असं सांगून पत्नी पूजेला खेचून रिक्षात बसवले. त्यानंतर घाटकोपर येथील रिक्षाने आल्यानंतर एका हाताने रिक्षा चालवत पती कृष्णानंद सिंग याने पत्नी पूजाला धावत्या रिक्षातून बाहेर फेकलं. पूजा बेशुद्ध झाली तर पादचाऱ्यांनी तिला उठवलं. पळून गेलेला कृष्णानंद सिंग हा पुन्हा घटनास्थळी आला. पूजेला सोबत घेऊन घरी आला आणि मारहाण केली. त्यानंतर कळवा रुग्णालयामध्ये तिला ॲडमिट केलं. तर दुसऱ्या दिवशी घरी आणलं तेव्हा पुन्हा मारण्यात आलं तिला. तेव्हा पूजाने शौचालयाचा बहाणा करीत रिक्षा पकडून थेट बहिणीचं घर गाठलं. बहिणी शालिनी सिंग हिने आरोग्यम धाम या रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केलं होतं. कोपरी पोलीस ठाण्यामध्ये NC नोंदवण्यात आली. तर 3 दिवसानंतर वागळे स्टेट पोलीस ठाण्याचे अधिकारी हे कोपरीच्या आरोग्यम रुग्णालयात पीडित पूजाचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. मैम आपका नाम बताइए और क्या हादसा हुआ था आपकी बहन के साथ, क्या पूरा मामला? मेरा नाम शालिनी सिंह है। मेरी बहन घाटकोपर विद्या विहार में काम करती है। एक पार्लर में झाड़ू पोछा का काम करती है। उसका पति पैसे मांग रहा था उससे, तो उसने बोला पेमेंट नहीं मिला है, पेमेंट मिलता है तो मैं देती हूँ। तो वहाँ गया जहाँ वो काम करती है। जाने के बाद वहाँ उसको बहुत पीटा, उधर से लेके आया और नाक पे मारा, नाक से खून आया। चलते ऑटो में से धक्का दिया, गिर गई। 2-3 लोग ने उठाया। जब होश में आई तो फिर बहुत दूर जा चुका था वो, वहाँ से लौट के आया और उसे उठा के फिर बोला मेरी बीवी है, मैं लेके जाऊंगा। लेके आया, घर पे लाया, लोहे के सरिये से बहुत मारा। लोहे से के सरिये से मारने के बाद वहाँ से घर पे मारा। उसके बाद वो सोया थोड़ी देर, फिर उसके सास और देवर ने उठा के उसको शिवाजी हॉस्पिटल लेके गए। हॉस्पिटल लेके गए तो वहाँ उन लोगों ने ये नहीं बताया कि मारा है किसी ने, ये बोला कि बस से गिर गई है। बस वहाँ रात भर रख के डॉक्टर ने जो दवा पानी करना था करा। फिर सुबह घर लेके आए। घर लेके आने के बाद फिर से उसने लोहे का सरिया उठाया
मेरी बहन को बहुत पीटा, जानवरों के माफिक पीटा। आपको ये सारे मामला कैसे मालूम पड़ा और किस तरीके से आपने उसको यहाँ पे हाँ, वो मामला वहाँ पे घर पे आई, पीटा। फिर मेरी बहन ने बोला, बाहर बाथरूम है, मेरी बहन ने बोला मैं बाथरूम से आ रही हूँ। बाथरूम के बहाने मेरी बहन वहां से पागलों की तरह भागी, ऑटो पकड़ा, उसके पास पैसे भी नहीं थे। ऑटो पकड़ा, यहाँ मेरी बुआ के घर है खोपरी में, यहाँ मेरी बुआ के घर आई, उतरी, फिर ऊपर आई, कैसे कैसे, फिर मैं पैसा ले जाके ऑटो वाले को दिया। ऐसे सारे मामले मालूम पड़े हैं। मैं बाजू वाले के घर में रखा हमने। उसके बाद फिर शाम को यहाँ आए, हॉस्पिटल में बात किया, तो इन्होंने बोला पुलिस केस है, पुलिस केस करो। पुलिस केस किया हमने। उसके बाद रात को 1 बजे एडमिट किया। पुलिस वालों ने भी 2 दिन हो गया, कोई सुनवाई नहीं थी। मेरी मांग बस इतनी ही है कि मेरी बहन को इंसाफ मिले। अभी किस तरीके की इंजरी हुई है, कैसे जख्मी हुए हैं, कहाँ कहाँ पे मार हुई है? सर में बहुत तेज चोट आई है, पैर में रड से मारा है पूरा, बहुत चोट आई है पैर में भी, हाथ पे ब्लेड मारा है पूरा, यहाँ पे सर पे मारा है, सर फूटा हुआ है, पीछे सर में गांठ है और ब्लड सर्कुलेशन नहीं हो रहा है, उसके वजह से बहुत प्रॉब्लम हो रही है। ये सारी दिक्कतें हैं। क्या काम करता है उनके पति और क्यों क्यों उनको ऐसा तकलीफ क्यों दे रहा है, क्या किस वो चीज के वजह से? ऑटो चलाता है और वो ड्रग्स भी लेता है और ड्रग्स बेचता भी है। बच्चे को मारना पीटना, बीवी को मारना पीटना, वो किसी को कुछ नहीं समझता है। उसके लिए उसको पैसे चाहिए थे और पैसे चाहिए थे, ड्रग्स खत्म हो गए थे, उसके लिए उसको पैसे चाहिए थे, उस वजह से उसी वजह से मारा उसने उसको। अभी आप जो आपकी बहन है उनको किस तरीके की पुलिस से सहायता मिल रही है? सहायता, और पुलिस से आपकी सहायता फैमिली अभी का तक पूरा कैसे सपोर्ट रहा? मेरे फैमिली में मेरे पिताजी की आंख से दिखाई नहीं देता। हम 4 बहनें हैं और मेरा भाई नहीं है कोई भी। अगर आज मैं भाई की जगह पे खड़ी हूँ तो सिर्फ मैं हूँ। मेरे माता पिता गांव से भी आ रहे हैं, मेरे पापा की आंख से बिल्कुल दिखाई नहीं देता है, कोई हमारे आगे पीछे नहीं है। मेरी मांग बस इतनी ही है कि मेरी बहन को न्याय मिले, मेरी बहन को उसके साथ नहीं रहना है और उसका एक बच्चा है, बच्चा भी हमारे पास लाके दिया जाए और उस शर्त पे दिया जाए कि बच्चे को दोबारा उनके पास नहीं जाना। वो बार बार आता है, बोलता है मुझे बच्चा चाहिए, बच्चा चाहिए। रिक्शा चालक रिक्शा चलाता है वो। कितने साल हो गए शादी को? शादी को 8 साल हो गए सर। 8 साल में कोई भी ऐसा दिन नहीं है जिस दिन बिना मारे उसको छोड़ा हो, किसी दिन सूखी रोटी खाने दिया हो।